नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड आपण वास्तविक पाहता त्रिकोणमितीमध्ये आहोत. पण त्रिकोणमिती जरासं मी थोडं दिवसाकरता थांबवते. तो कारण की आता 1 महिन्यामध्ये आपल्याला टर्मिनल एक्झामिनेशन द्यायचे आहे. 1 महिन्यामध्ये आपल्याला टर्मिनल एक्झामिनेशन द्यायचे असल्यामुळे आपण तो थांबवतो आहे थोडासा भाग. त्यामुळे आता प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन सामायिक परीक्षेची पूर्वतयारी, त्याच्यामध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह जे पेंडिंग ठेवले होते ते उजळणी वजा घ्यायचे ह्या दृष्टिकोनातून घ्यायचे होते. उजळणी तास म्हणून आपण बाळांनो ही संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पूर्ण करत आहोत. जेणेकरून रेग्युलरच्या मुलांना हे सोपं जाणार आहे. रेग्युलर मुलं माझ्याकडे जी जूनपासून जॉईन आहेत त्यांना ते सोपं जाणार आहे, कारण तो भाग पहिल्यापासून बघितला आहे. नव्यानं जॉईन होणारे मुलं किंवा मध्येच जॉईन झालेल्या मुलांच्यासाठी परत एकदा रिक्वेस्ट आहे बाळांनो की पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा आणि मग हा प्रश्न संकीर्ण प्रश्नसंग्रह तुम्हाला चांगल्या रीतीने समजणार आहे. माझा प्रयत्न राहील की पुन्हा बेसिकली तुमच्याकडं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न माझा राहीलच. पण तरीसुद्धा हा धडा पूर्णपणे आपण पहिल्या 4-5 तासामध्ये 1-8 तासामध्ये पूर्ण करून घेतलेलं आहे. तिथं तुम्ही जॉईन होणं गरजेचं आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि सगळे लेक्चर्स बघा. तुमच्याकडे ती लिंक येते आहे, त्या लिंकमध्ये दररोजचे लेक्चर्स अपलोड होत आहेत. तर ह्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 1मध्ये काही प्रश्न आपण शिकणार आहोत. इयत्ता 9वीचं पण अभ्यासक्रम आपण पूर्ण केला आहे. टर्मिनलचा 10वीचा पूर्ण केला आहे, भाग 1 भाग 2 8वीचा पूर्ण केला आहे. मित्रांना सांगा आणि त्या पद्धतीचं लिंक तुम्हाला पाठवलं जाईल. कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील तर जरूर माझ्याशी शेअर्स करा. काही मुलं डायरेक्ट माझ्याशी फोनवर चर्चा करतायत, व्हॉट्सअपवरून चर्चा करतायत, काही सोडलेलं उत्तरपत्रिका पाडतायत. त्यांच्या शंकांचं समाधान केलं जातं माझ्या पद्धतीनं. तुमचे टीचर्स मी तुमच्याबरोबर आहे बाळांनो. आणि जेणेकरून थोडंसं या वर्षाचं जे शिक्षण आहे ते ऑनलाईन ऑफलाईनचं मिक्सिंग करून आपल्याला ते पूर्ण करून घ्यावं लागणार आहे. घाई गडबडीत सुरू आहे, बघताय तुम्ही. बऱ्याचशा शाळा नव्यानं सुरू होत आहेत आणि तरी पण आपल्याला हे स्ट्रॉंगली बनवायचं आहे आणि आपण सारेजण तुमच्याबरोबर आहोत, कसली चिंता नाही करायची. तर हा समरूपता हा जो धडा आहे, सिमिलॅरिटी, त्याच्यामधल्या काही गोष्टी आपण आता संकीर्ण म्हणजे एकत्रितरित्या ते सगळे सम्स किंवा एक तर धडा पूर्णपणे शिकलेला आहात आणि मग त्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं, म्हणजे कसा विचार करायचा असा तो भाग आहे. समरूपतेची सुरुवातच समजा हा एक त्रिकोण ABC आहे आणि हा समरूप त्रिकोण PQR आहे. तर तुम्ही त्याच्या समरूप त्रिकोण असल्यानंतर त्याच्या बाजू प्रमाणात मांडायचं स्किल आपल्यामध्ये डेव्हलप झालेलं असतं. हे बाज शिकताना आपण असं शिकले किंवा इव्हन याची ओळख होत असताना अशी व्हावी, ह्याच्या समरूप त्रिकोणाच्या बाजू ह्या अशा मांडायच्या आहेत. समरूप त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात त्या प्रमाणात असतात. त्या लिहित असताना बघा AB छेद याची पहिली 2 अक्षरं छेद PQ, नंतर दुसरी BC छेद QR. हा एखादा सोपा प्रश्न रिकाम्या जागासाठी येऊ शकतो. हा AC आहे आणि हा आहे PR. हे जेव्हा आपण शिकून झाल्यानंतर ह्या बाजू प्रमाणात मांडून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं स्किल ओतून हे कसं क्रिएट करायचं. आता प्रश्नसंग्रहामधला पहिलाच प्रश्न त्यांनी थोडासा वेगळा दिला आहे बघा. पहिला प्रश्न असा आहे, तो प्रश्न कसा आहे बघा की त्रिकोण PQR आणि ABCमध्ये अशी काही घटना आहे, त्यांनी दिलेल्या बाजू कशा आहेत बघा प्रमाणात. आता ह्या सरळ अक्षरांच्या मध्ये असं लिहितो आपण, त्यांनी मात्र बाजू प्रमाणात कशा दिल्यात बघा. ABC आणि PQR ह्या त्रिकोणांचा विचार केला आहे आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो त्यांनी असा दिला आहे, ABC QR, AB अपॉन QR, BC अपॉन PR आणि CA अपॉन PQ. बघा हे जर क्रमशः असं असतं तर हे बाजू अशा क्रमशः येणार होत्या, पण त्यांनी हे बाजू प्रमाणात असं आलं आहे. हे बघा ह्या बाजू प्रमाणात असतील तर समरूप त्रिकोणाची समरूपता आपण अशी मांडायची. तर हे असं प्रमाणात आलं असेल तर कोणते त्रिकोण समरूप असणार हे आपल्याला चॉईस करायचं आहे. आता इथं बघा ABC आणि ह्याचा जर तुम्ही विचार करायला लागलात इथं काय येतं बघा. इथं याचा विचार ह्या बाजूवरनं हे कसं करायचं. तर इथं पहिली पेअर तुम्ही जर विचार घेतली इथं, तर इथं रिपीट लेटर आहे B, इथं रिपीट लेटर आहे Q. हे जर तुम्ही घेतलात ही पेअर, हे जर रिपीटेशन आहे बघा C आणि रिपीट लेटर आहे R. तर पहिला आणि तिसरं घेतलात तर रिपीट लेटर आहे A आणि रिपीट खालचं लेटर आहे P बघा. म्हणून हे त्रिकोण ABC, हा ABC तयार झाला आणि हा PQR तयार झाला आणि याच्या बाजू
तेच विचार आपण इथं करूया. आता पहिली जोडी बघा, रिपीट लेटर मिळेल तुम्हाला. हे बघा कसे बाजूप्रमाणे दिले. ह्याचं उत्तर हे असं नाही येणार, याची संगती करस्पॉन्डन्स ही वेगवेगळी येणार आहे. आता ही याचा विचार करूया आपण. रिपीट लेटर बघा बरं, आर 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 खाली आर, वरती बघा बरं बी आहे. आर आर बी बी. हे बघा आता रिपीट लेटर कोण आहे बघा. आता रिपीट लेटर डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे बघा, पी. ते मी इथं घेतो बघा, पी. इथं पी आलं, डिनॉमिनेटरमध्ये पी आलं, न्यूमरेटरमध्ये सी आहे बघा. आणि मग आता काय करूया, हां त्यांना हां आता इथं पहिलं आणि तिसरे घ्या. रिपीट लेटर बघा बरं, हा आणि हा बघा क्यू क्यू. आणि वरती बघा बरं आता रिपीट लेटर ए. हे बघा आता ए बी सीची संगती ही पी क्यू आर सी आली, हे असं आलं होतं. आता इथं बघा, आता ह्यातलं संगती कुणाशी येणार, ह्यातलं कुठलं पण घ्या. पहिल्यांदा हे घ्या, पहिल्यांदा हे घ्या. आता त्यांनी पर्यायामध्ये त्यांनी पर्याय चॉईस करत असताना त्यांनी ट्रायंगल पी क्यू आर पहिल्यांदा लिहिले का, ठीक आहे. पी क्यू आर पहिल्यांदा लिहिले आपण पी क्यू आर लिहून बघूया. आता यातलं राईट करस्पॉन्डिंगची कशी तयार होणार बघा. आता हे जरा क्रमानं दिसते म्हणून पहिल्यांदा घेतो. पी क्यू आर करस्पॉन्डिंग टू हा ट्रायंगल सी ए बी. हां आता मग पहिली दोन अक्षरं हे वगैरे करायला गेलो आपण, तर हे अशी करस्पॉन्डन्सी आपल्याला चॉईस करता येईल. पहिल्या दोन लेटरमधलं कॉमन काय आहे बघायचं, हे थोडंसं विचार करायला लावण्यासारखा प्रश्न होता. करस्पॉन्डन्सी ह्या क्रमानुसार सी ए बी, ए बी सी करस्पॉन्डिंग टू द म्हणजे सिमिलर टू द ट्रायंगल सी ए बी, हे त्याचा पर्यायामधला आन्सर बरोबर येणार आहे बघा. बी पर्याय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, तो पर्याय बरोबर काय येणार आहे हे समजलं का बघा. ह्या दोन रिपीट लेटरवरनं पहिल्या दोन रिपीट लेटरमध्ये इथं काय होतं बघा बरं. इकडचं पहिले दोनमध्ये रिपीट लेटर आर, त्याचं करस्पॉन्डिंग लेटर होतं बी. दुसऱ्या दोनमध्ये रिपीट लेटर आहे बघा पी, त्याचं करस्पॉन्डिंग लेटर होतं सी. पहिलं तिसऱ्यामध्ये क्यू आहे, त्याचं करस्पॉन्डिंग ए होतं. आणि मग आपल्याला ह्याच्यामधली जी करस्पॉन्डिंगची जी 4 ऑप्शन दिले होते त्यातला करेक्ट ऑप्शनल बाळानो हा येणार. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे बघा, बी हा पर्याय बरोबर येणार. आता हा थोडासा हायर विचार. समरूप त्रिकोण बाजूप्रमाणावरताना कोणते दोन त्रिकोण समोर असतील, त्याची कॉन्व्हर्सी, हा खरा अभ्यासाचा भाग आहे. असं आपल्याला हे करस्पॉन्डन्सी जी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकली होती किंवा 10th स्टँडर्डमध्ये रिव्हिजन केलं, आता थोडासा ॲडिशनल विचार करायचा आहे. कोणते दोन त्रिकोण समोर असतील त्याला विचार करायचा भाग आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. हा त्याचा पर्याय येणार. क्वेश्चन नंबर 1मध्ये हे जर त्रिकोणाची करस्पॉन्डन्सी दिली असेल तर हे दोन त्रिकोण समरूप येणार, किंवा हा क्रम ह्याचा अतिशय महत्त्वाचा होता. हे आणि हे सेंटेन्स राईट आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. जास्तीत जास्त मुलं दररोज नवीन जॉईन होत आहेत, तर सर्वांचं सहर्स्वागत. पालक बंधू भगिनींचे आभार. पण मुलं अभ्यासामध्ये लक्ष देतात का बघणं हेही आपलं काम आहे. ही करस्पॉन्डन्सी परत आपल्याला लागणार आहे थोडीशी, असू दे तोपर्यंत बघूया. तर पुढं मग असा हा प्रॉब्लेम सेट 1 हा पुन्हा सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम सेट 1 लर्न करायचा असेल तर मी हा संपूर्ण लेसन पूर्वीच्या त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक पाठवतो आहे. पहिल्या तासांच्यामध्ये हा धडा 10 तासामध्ये मी पूर्ण केला आहे, तोही तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही प्रश्नसंग्रह स्वतः सोडवला की तुमच्या अभ्यासाची तयारी झाली. दुसऱ्या प्रश्नामध्ये फिगर दिले. तुमच्याकडे टेक्स्टबुक घेऊन बसा. पालकांना विनंती आहे, टेक्स्टबुक नोटबुक मुलांच्याकडे आहे काय नीट बघणं गरजेचं आहे. बरेच मुलं सिरियस घेत आहेत, चांगलं वाटतं मला. मी एखादी गोष्ट पाठवली की लगेच रिस्पॉन्स मिळतो. मुद्दाम काही कोडी वगैरे मी मुद्दाम पाठवत आहे. डी इज कॉन्ग्रुएंट टू द क्यू, आर इज कॉन्ग्रुएंट टू द फिगर पण दिले ई असं आहे. आणि मग ह्यापैकी कोणती साईडचा रेशो बरोबर येईल हे शोधायला सांगितले. आता त्रिकोणाचं नाव आहे त्यांनी त्रिकोण DEF व त्रिकोण आहे अँड ट्रायंगल PQR. ह्या दोन त्रिकोणाबद्दल त्यांनी हे असं दिले. आता ए टेस्टनुसार फिगर काढत नाही आहे, फिगर त्यांनी दिले बघा सुंदर पद्धतीनं. डी जे अक्षर आहे ते करस्पॉन्डिंग येणार आहे QC. त्यानंतर ई हे जे अक्षर आहे ई हा जो करस्पॉन्डिंग आहे RC अँगल R. मग राहिलं कुठलं सांगा बरं F. हे दोन जरी आता ह्यातलं Q गेलं R गेलं म्हणजे राहिलं कोण सांगा बरं इथं P. म्हणजे लक्षात घ्या
ट्रायंगल DEF एक क्रमानं तुम्ही लिहिलात तर सिमिलरिटी ही अशी येणार आहे QRP असं होणार आहे. QRP अशी त्याची करस्पॉन्डन्सी येणार आहे. D हा Qला, E हा Rला, रिमेनिंग F हा Pला असणार आहे. पुन्हा हे कशा बाजू प्रमाणात मांडल्या तशा ह्याही बाजू प्रमाणात मांडूया. मग त्यातलं आपल्याला राईट आन्सर कोणती पेर आहे ती घेता येईल. बघूया. DE पहिली दोन अक्षरं छेद QR, EF छेद RP किंवा PR काही घ्या तुम्ही, आणि लास्ट आहे DF इज इक्वल टू QP. हे राईट सेंटेन्स आहे. यापैकी त्यांनी कोणती तरी एक पेर दिली बघा, त्यातली कोणती पेर तुम्ही बरोबर घेणार असा भाग आहे. ह्याचा जो पर्याय DE हा जो सेकंड आहे ना, सेकंडमधलं D छेद PQ आणि EF छेद RP, DE PQ PERE अशा रीतीने ह्यातलं जे पहिलं सेंटेन्स येणार त्यापैकी राईट सेंटेन्स तुम्ही आता त्यातलं तुम्ही निवडून घेऊ शकता आणि मग तुम्ही त्याचा आन्सर पूर्ण करू शकता. DE छेद PQ इथं काय राहिलं बघा बरं, इथं हे पहिलं अक्षर DEQR बरोबर आहे, दुसरं EF RP बरोबर आहे, DF आणि हे काय होणार सांगा, इथं PQ होणार. PQ इथं PP आहे बघा इथं. आणि मग आपल्याला ह्यातलं पेअर्स राईट जी होती ती राईट पेअर आपल्याला निवडायची आहे. DE छेद PQ DE EF ह्याच्यामध्ये आपल्याला ते राईट पेअर त्यापैकी चॉईस करून निवडायचं आहे. तुम्ही ते राईट पेअर त्यातनं करेक्ट करून DE PQ आणि मग आपल्याला त्याच्यासाठी आणि काय लिहिता येईल सांगा बरं, EF आणि RP, DE PQ EF RP असे यातली जी पेअर आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये राईट पेअर आपल्याला त्या संगतीनुसार घ्यायचं आहे आणि मग त्याचा आन्सर आपल्याला क्रिएट करून लिहायचा आहे. ओके. ह्यापैकी एक पर्याय असा ऑप्शनल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या समरूप त्रिकोणाच्या बाजू मांडायच्या आहेत आणि मग त्याच्यावर रेशो मांडून आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचावं लागेल. करस्पॉन्डन्सी ही स्वतः सिलेक्ट करावी लागेल. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू प्रमाणात असतात आणि मग आणि प्रत्येक कोण त्या करस्पॉन्डिंगनुसार कॉन्ग्रंट असतो. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलमध्ये पहिल्याचे तिन्ही अँगल्स हे दुसऱ्याच्या तिन्ही अँगल्स ही कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. हा भाग तिथं भरायचा होता, करायचा आणि मग ती करस्पॉन्डन्सी आपल्याला चॉईस करायची आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पलमध्ये दोन ट्रायंगल दिले तसे. ह्या दोन ट्रायंगलमध्ये हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ह्याचं नाव ABC आहे आणि याचं नाव आहे DEF असं आहे. ह्या DEF नंतर बघा काय म्हणले त्यांनी, इथं जो भाग आहे बीच्या जवळ असं केले बघा, असं केलं आणि ईच्या जवळ पण असं केलं. म्हणजे B हा EC एकरूप आहे, F हा CC एकरूप आहे, F हा C इतका आहे, असा CC एकरूप आहे. तर आता AB हे 3 टाइम्स DA आहे, AB हे 3 टाइम्स DA आहे. विच सेंटेन्स इज आता एकतरी हे AB दोन ट्रायंगल्समध्ये सिमिलरिटी आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स नक्कीपणे सिमिलर तर आहेतच. मग इथं काही सेंटेन्स लिहिलेत बघा. हे सेंटेन्स ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रंट अँड नॉट सिमिलर पहिलं सेंटेन्स आहे. आता नॉट कॉन्ग्रंट तर ट्रू आहेच, कॉन्ग्रंट म्हणजे तंतोतंत जुळणे, जुळायचा का विषयच नाही. नॉट सिमिलर म्हणता येणार नाही, कारण हा अँगल ह्या अँगल इतका आहे, हा अँगल ह्या अँगल इतका आहे. म्हणजे हे कोकोटेशनं ए टेशनं सिमिलर येणार आहे. त्यामुळे पहिलं सेंटेन्स फॉल होणार बाळू, फेल्स आहे ते. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. येस, दे आर कॉन्ग्रंट बट दे आर नॉट कॉन्ग्रंट बट सिमिलर. हे सेकंड सेंटेन्स राईट येणार बघा. सेकंड सिंगल, द ट्रायंगल्स आर सिमिलर. आपल्याकडं तुमची बांगडी जी आहे, मुलींची जी बांगडी आहे, ती बांगडी ही सायकलच्या चाकाशी कॉन्ग्रंट नाही आहे, एकरूप नाही आहे, पण सिमिलर आहे. तुमचं पुस्तक हे दरवाजाशी एकरूप नाही आहे. दरवाजा बघा तुमच्या घराचा, तुमचं पुस्तक किंवा वही, ही वही किंवा पुस्तक तुमच्या दरवाजा याच्याशी एकरूप नाही, पण ती सिमिलर नक्की आहे. तसं ही सिमिलर, हे दोन ट्रायंगल्स
सिमिलर आहेत बट नॉट कॉन्ग्रंट. हे सेकंड सेंटेन्स हे राईट होणार. थर्ड सेंटेन्समध्ये ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट अँड सिमिलर नाही आहे. हे सिमिलर आणि ट्रँगल दोन्ही पण नाही आहे. आणि नन ऑफ दिस स्टेटमेंट, त्याचं दुसरं सेंटेन्स बाळांनो ट्रू आहे. म्हणजे सिमिलरिटीचा अर्थ असा होता, दोन्ही हात एकमेकाशी कॉन्ग्रंट पण आहेत, सिमिलर पण आहेत. तुमचे दोन्ही हात एकमेकांना तंतोतंत जुळतात, ते कॉन्ग्रंट पण आहेत आणि सिमिलर पण आहेत. कॉन्ग्रंट ॲज वेल ॲज सिमिलर. बट दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर ओनली, दे आर नॉट कॉन्ग्रंट. बांगडी ही सायकलच्या चाकाच्या रिमची जी आहे ही कॉन्ग्रंट नाही, बट इट इज सिमिलर. लक्षात आलं? तुमच्या गाडीचं किंवा सायकलचं जे चाक आहे, तुमच्या 1 रुपयाच्या नाण्याशी ती तुलना करायला लागलो आपण, तर ते नॉट कॉन्ग्रंट बट मस्ट बी दे आर सिमिलर. दे आर सिमिलर, सारखेच आहेत, रूपानं सारखे आहेत. इंजिनियरनं तुमच्या इमारतीचा नकाशा इंजिनियरच्या खिशात असतो आणि नकाशाप्रमाणे इमारत तयार होत असते. नकाशा हा तुमच्या बिल्डिंगशी एकरूप नाही पण समरूप आहे. नकाशा, भारताचा नकाशा बघा घरामधला, किंवा तुम्ही भूगोलामध्ये वापरणारा भारताचा नकाशा बघा, भारत कितीही मोठा आहे, तो एकरूप नाही आहे. तुमचा जो नकाशा तुम्ही भरता, तो भारताचा नकाशा भारताशी एकरूप नाही आहे. एवढा मोठा कागद आणावा लागेल की संपूर्ण देशभर तो, आणि ते म्हणायचं की दे आर नॉट युअर, तो जो नकाशा आहे तो काय नाही आहे सांगा बरं, कॉन्ग्रंट नक्की नाही आहे पण सिमिलर नक्की आहे. असं हा कॉन्ग्रन्सी आणि सिमिलरिटीमधला डिफरन्स होता. त्याच्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. यासाठी रिव्हिजन तास हा बाळांनो तुम्हाला पूरक ठरावा, एनर्जेटिक ठरावा, असा आमचा प्रयत्न राहील की ज्यामुळे तुम्हाला पुढच्या मध्ये. पण बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही नव्यानं जॉईन होणारी मुलं किंवा मध्येच होणारी मुलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिल्यापासूनची लिंक जॉईन व्हा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा आणि मग तुम्ही ह्या प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. माझं असं मत आहे, प्रॉब्लेम सेट जेव्हा मुलांना स्वतः टीचरच्या मदतीशिवाय प्रॉब्लेम सेट तुम्ही सॉल्व करता तेव्हा तुम्हाला त्या लेसनचं प्रिपरेशन झालं असतं. थोडं हा विषय मॅथ्स सेकंड किंवा हा जो भाग आहे तो पुन्हा आपण बघावा लागतो. पालक आपली किती काळजी करतात बघा. शाळेत आम्ही काय काय करतो बाळांनो, एकदा तुम्हाला शाळेच्या तासाला शिकवतो, जादा तासाला शिकवतो, शिवाय पालक तुम्हाला क्लासला पाठवतात, स्पेसिफिक मटेरियल घेतलं जातं, प्रायव्हेट कोचिंग केलं जातं, एखाद्यासाठी 1-2 वेळा शंका समजून घेतल्या जातात. ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये, ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आमचाही खारीचा वाटा तुमच्याबरोबर असावा अशी अपेक्षा आहे. आम्ही नक्की तुम्हाला इथं कुठेतरी तुम्हाला संजीवनी ठरू शकतो, तुम्हाला थोडंसं एनर्जेटिक बनवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम्स हे मदत निश्चित तुम्हाला होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आहे. हां, आता बाळांनो हा बघा भाग कसा आहे. आता इथं तिसऱ्या प्रश्नामध्ये बोथ ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स इन ट्रायंगल ABC. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत दोन्ही, DF आणि त्याचं रेशो असा आहे, ट्रायंगल ABC आहे ना, हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा म्हणजे काय समजलं, ABC ह्याचं बघा 4th आलो आहे आपण. ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणखीन DEC, DEF हा, आणि हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. आणि याच्या ट्रायंगलचा जो एरियाचा रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, जरा नीटपणे प्रत्येक प्रॉब्लेम आणि गिव्हन लक्षात घ्या. आणि त्याचा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल DEF, हा जो रेशो आहे तो 1:2 आहे, 1:2 आहे. आणि मग आपल्याला ह्यातलं AB दिले, हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, तो समजलाही पाहिजे. चांगलं प्रिपरेशन तुमचं तयार व्हावं. AB आहे बाळांनो 4, AB आहे 4, आणि देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ DE. आता इथं काय काय विचार करायचा होता बघा. हे 2 ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगलचं तुमचं काय नोन होतं सांगा. बोथ ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. कसं नोन होतं सांगा. ह्याच्या तिन्ही साईड्स सेम आहेत. तिन्ही साईड्स सेम असतात तेव्हा त्याचे अपोजिट अँगलसुद्धा सेम असणार. आता 180चा प्रत्येक कोण होता, म्हणजे प्रत्येक कोण किती येणार सांगा बरं, 60 अंश येणार. आता ह्याच्या साईड्स मोठ्या आहेत बरोबर आहे, बट दे आर ऑल्सो इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल कितीही मोठा तुम्ही फळा भरून जर काढलात तर त्याचा अँगल मात्र हा राहणार आहे बाळांनो 60चाच. ओके,
आता लक्षात घ्या, याचं ABC आणि DEFच्या बाबतीमध्ये, ABC आणि DEFच्या बाबतीमध्ये असं होणार आहे, हे दोन ट्रायंगल्स, याचा प्रत्येक ABC मधला ए कोन जो आहे त्या क्रमशः सगळेच कोण एकरूप आहेत. कोण ए हा एकरूप किंवा बरोबर येणार कुठल्या कोणाशी, कोण डीला, आणि त्याचं माप येणार आहे 60, समभुज चौकोनाचा, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण. त्यानंतर बी घेऊया, बीचं माप घेऊया, हा कोणाशी येणार बघा, ईशी येणार, त्याचं पण माप 60 अंशाचं येणार, आणि हा सुद्धा अँगल्स ऑफ द इक्विलेटर, समभुज त्रिकोणाचे कोण, समभुज त्रिकोणाचे कोण, प्रत्येक कोण 60 अंश असणार. एवढी गोष्ट बघा आपण 1.4 मध्ये शिकलेली आहे. ह्या एवढ्या दोन गोष्टी 1.3 मध्ये, सॉरी, हे दोन्ही गोष्टी जर आपल्याला लिहिता आल्या तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ना, हा मी छोटा 1 मार्काचा सम आहे, मी तुम्हाला 4 मार्कासाठी लर्न करतोय, 3 मार्कासाठी हे लर्निंग आहे असं असायला पाहिजे. हा जो समरूप आहे त्रिकोण DEF, हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर झाले. कोणती टेस्ट आली सांगा बाळांनो, ए टेस्ट किंवा कोको टेस्ट म्हणणार आपण. तुम्ही कोको कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल्स मिळाले. आता परत 1.4 मध्ये आपण असं शिकलो होतो, दोन समरूप त्रिकोण असतील तर त्याच्या एरियाबद्दल एक गोष्ट शिकलो होतो आपण, एक प्रमेय शिकलेलं आहे बघा, फार छान प्रमेय होतं. त्या दोन ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC DEF हा जो रेशो असतो तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशो इतका असतो. आता त्याची करस्पॉन्डिंग साईड त्याने जी विचार घेतला तीच आपण घेऊया, AB अपॉन D, ह्याच्या साईडच्या रेशो इतका असतो का? वास्तवात तो पाया गुणिले उंची वगैरे होता, पाया उंचीचं कन्व्हर्जन आपल्याला बाजूमध्ये केलं होतं, आणि त्याचं एक असा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आला होता की इथं याचं क्षेत्रफळ आहे ते ह्याच्या वर्गा इतकं होतं. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर, क्षेत्रफळ एरिया ऑफ दी सिमिलर ट्रायंगलचा जो थेरम होता, थेरम ऑन एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ह्यात किमती भरूया. याच्यामध्ये हे जेव्हा तुम्हाला हे कळेल ह्यासारखी गणितं, तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ टेक्निक तयार होणार आहे, सेल्फ असं ताकद निर्माण होणार की तुम्ही ह्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकणार आहात. त्यासाठी बाळांनो, आता ऑफलाईनला ही शिक्षक तुम्हाला सांगतायत पहिल्यापासून काही जणांचे तास चुकलेत, बरीच विचित्र स्थिती वर्गामधली आहे. मी स्वतः आता वर्गात घेतोय, काही मुलं मधून येत आहेत, काहींची शाळा चुकलेली आहे, काहींना असं, आमचं कॉन्क्रिशन असायला पाहिजे बाळांनो तुमच्यावरती, पालकांचं जबरदस्ती असायला पाहिजे. आम्ही किती 1 मिनिट वेळ झाला तर तुम्हाला का आला, पालकांचा फोन संबंधित सगळं विचारतो. आता प्रॉब्लेम झालेला, तुम्हीही त्याचा गैरफायदा नका घेऊ, आपल्याला ते आहे ती परिस्थितीला सामोरं जायचं आहे. AB आहे 4 आणि डीचं तर त्यांनी काढायलाच सांगितलं. आता हे सॉल्व करायचं आहे. बघा, ह्या एका मार्काच्या गणितामध्ये किती मोठं टॉनिक होतं. हे दोन ट्रायंगल सिमिलर असणारे दोन ट्रायंगल, फक्त ते इक्विलेटर होते, समभुज होते, समभुज त्रिकोण आहेत. त्याला आपण काय केलं की ते समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60चा असतो, मग ते कोकोपासूनचा समरूप दाखवलो. समरूप आल्यानंतर 1.4च्या नुसार समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं कोणतर बाजूच्या वर्गात मांडलो, त्याने दिलेले बाजू आणि त्याचं छोटंसं कॉम्बिनेशन करून आपण हा प्रॉब्लेम आता पुन्हा पुढे आपण सॉल्व करतोय. आता ह्याचं बघा, आता हां 1/2 दॅट इज 16 आणि x², ह्याचा तिरकस गुणाकार करूया. ह्याचा तिरकस गुणाकार केला बाळांनो तर x² बरोबर असं आलं बघा, 16 × 2. आता आपल्याला पाहिजे होतं ते x होतं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, ईच टर्म 4 हे √2. x म्हणजे होता तो DE, ज्याची लांबी आपल्याला काढायला निघालो आपण, ती DE होती. बघा, प्रॉब्लेम 1 मार्काचं होतं, पण टेक्निक ऑल धड्याचं त्याच्यामध्ये 1.3 होता, 1.4 होता, बेसिक नॉलेज होतं. त्या असं हा भाग तुम्हाला प्रॉब्लेम 1 मार्काचा आहे म्हणून त्याला पाठ करून नाही चालत बाळांनो. तुम्हाला त्याचा एक प्रश्न आहे, गणित किंवा विज्ञान हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे प्रश्न येतात असं म्हणलं का? आता बघा ना, टेक्स्टबुकच्या बाहेरची थोडीशी तुम्हाला गंमत केली तर तुम्हाला ते नाही पडत. गणित हा विषय पाठांतरचा नाही, तसं विज्ञानसुद्धा पाठांतरचं नाही आहे. कमी पाठांतर विज्ञानमध्ये पाहिजे, मॅक्झिमम अंडरस्टँडिंग पाहिजे. तसं इथंसुद्धा तुम्ही हा भाग असा येणार आहे, म्हणजे काय ॲप्लिकेशन्स हे असे होणार आहेत. 2 सिमिलर ट्रायंगल होते, म्हणजे तुम्हाला याचं जे उत्तर होतं त्याचं आन्सर आलं 4√2. त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे बघा, तुमच्याकडे ऑप्शनल दिलेत, त्याच्यामधलं उत्तर हे 4 येणार. तसा हा 1 मार्काचा प्रश्न असला तरी कितपत भाग आपल्याला, पण लक्षात घ्या, मी 1.3 मध्ये हे सिमिलर ट्रायंगल कसे दाखवायचे, 1.4 मध्ये समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे वर्ग बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात का असते याचं प्रूफ त्याच्यावरच्या एक्झाम्पलचा सराव घेतला आहे. ते जर तुम्हाला कळालं तरच बाळांनो हे इंटरेस्टिंग वाटेल, नाहीतर डोकेदुखी वाटेल. काही मुलं सरळ मला म्हणतात, सर डोकं दुखायला, तू मध्येच जर ऐकाय गेलास तर खरोखर डोकं दुखेल.
माझंसुद्धा डोकं दुखेल नाही. त्यामुळं बाळांनो, गणित मैत्रीला सबस्क्राईब करून घ्या. एकदा दोनदा तीनदा समजून घ्या. आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही चांगल्या रीतीने ते लर्निंग करत राहूया. आणि असा हा बेसिक जो भाग आहे तो आपण समजून घेणार आहोत. सगळेच प्रॉब्लेम सेट आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे आहेत सगळ्याच लेसनचे. पण नॉलेजचा तुम्हाला हा क्रिएटिव्ह तास व्हावा. केवळ उजळणी म्हणजे पाठांतर केलं सगळं, चला पहिल्याचं उत्तर डी आलं का हे नाही पाहिजे. ते कसं आलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. असा प्रयत्न बाळांनो राहील. म्हणजे रिव्हिजन करत असतानासुद्धा मुलांना ते बोर होणार नाही. थोडंसं तुम्हाला ते समजेल आणि मग तुम्ही आपण असं पुढे जाऊया. अशा काही प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि तुम्ही मग जेव्हा स्वतः सोडवाल तेव्हा तो आनंद आम्हाला वेगळा आहे. बाळांनो, ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहेच आपल्याला, ते करायला पाहिजे. परत रिक्वेस्ट आहे बाळांनो, गणित मैत्री चॅनलला मोठ्या संख्येने मुलं जॉईन आहेत पण सबस्क्रायबर मात्र कमी आहेत बाळांनो. मी तुमचं पर्सेंटेज वाढवले. माझंही पर्सेंटेज आता मला माझं मूल्यमापन सबस्क्राईबवर केलं जातं हे मला अलीकडं माहिती झाले. त्यामुळं आय एम रिक्वेस्ट टू यू, किती जॉईनर आहेत, किती व्ह्यूज आहेत त्यापेक्षा किती सबस्क्राईब आहेत असं मला विचारलं जातं. आणि मला तिथं सन्मानास्पद पदाला नेण्याची जबाबदारी बाळांनो तुमची आहे. तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. ओके. हां, तर आणखीन एक 5वा प्रश्न पण त्याच्यामध्ये आहे बघा. XY समांतर आहे BCला आणि मग तुम्ही त्यातली एक अचूक जोडी त्यातली निवडायची आहे. कोणती जोडी निवडून येते. परत इथं असा भाग आहे. हां, हे बघा, हा ABC नावाचा एक ट्रायंगल आहे. 5वं प्रश्नसंग्रहमधला 5वा 1 मार्काचा पर्याय उत्तर द्यायचा तो भाग आहे. पहिल्यामधला 5वा आकडा. ह्या BCला एक सेगमेंट इथं पॅरलल आहे, त्याचं नाव XY आहे आणि त्यांनी काही पेअर्स मांडलेत. आता हे असं आल्याबरोबर परत आपल्याला माहिती व्हावं लगेच की ह्यातल्या कोणती गोष्ट तुम्हाला हे XY हे पॅरलल आहे. तुम्ही हे बघितल्याबरोबर बाळांनो, तुम्ही समक्ष असता तर तुम्ही मॅथ्स टीचरकडं हे असतं तर हे बघा XY हे दोन्ही पॅरलल आहे म्हणजे तुमच्याबरोबर असं हे आहे बघा, हे करस्पॉन्डिंग अँगल्स ना. 2 समांतर रेषांना एका छेदीकेने छेदले असता निर्माण होणारी करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल B. सिमिलरली इथं बघा, हा पण करस्पॉन्डिंग अँगल आहे बघा. अँगल Y इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल C. हे 2 पुरेसं झालं. आणि दोन्हीच्या त्रिकोणामध्ये अँगल A इज इक्वल टू अँगल A, बोथ इज कॉमन अँगल, सामायिक कोण आहे. बस आता वरचा छोटासा त्रिकोण आणि खालचा मोठा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण A टेस्टनुसार समरूप आहेत किंवा A टेस्टनुसार समरूप आहेत किंवा कोसोटीनुसार समरूप आहेत. हा जो छोटा त्रिकोण आहे ही तुमच्यामध्ये सहजता निर्माण झाली पाहिजे. ट्रायंगल AXY हा समरूप आहे ट्रायंगल ABCला. तुम्ही को म्हणू शकता किंवा को म्हणू शकता. हा सामायिक कोण लिहिला तर तिन्ही लिहिलेत. कोसोनुसार हे 2 त्रिकोण समरूप आले. त्रिकोणाची समरूपता, दिलेले घटक, जेव्हा एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे अनुक्रमे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोसोनुसार समरूप असतात किंवा त्याला शॉर्टमध्ये आपण कोसोटी म्हणतो. कारण 2 कोण जर एकरूप असले तर उरलेला कोण आपोआप त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, या गुणधर्मानुसार समरूप येणार. आता याच्या बाजू प्रमाणात मांडा आणि तुम्ही त्यातलं अचूक उत्तर निवडा. आता त्या अचूक उत्तरामध्ये तुम्ही उलट रीतीनं मांडलात. समजा की AXY पहिल्यांदा ABC घेतला असाल, पहिल्यांदा वरती ठीक आहे यातलं कुठलं उत्तर बरोबर येतं तुम्ही मांडून घेऊया. मग तुम्ही हे मांडा बाजू प्रमाणात. आता बाजू प्रमाणाचं स्किल बाळांनो तुम्हाला माहिती झालं आहे. AXY ABC कसं लिहिणार बघा असं. आता AX छेद AB बरोबर XY छेद BC आणि AY छेद AC. आता ह्यातली बरोबर पेअर कोणती आहे ती तुम्हाला निवडायची आहे. त्यातली AB छेद AC बरोबर AX छेद XY हे उत्तर बरोबर येतं बघा. तुम्ही ह्याच्यात आणि थोडासा बदल केला जातो बघा. हे आणि हे जर तुम्ही बरोबर जवळजवळ घेतलात हे तर एकांतर क्रिया तुम्ही याच्यामध्ये जे शिकले होते काही हे असं त्यात असत नाही आहे. तर तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये वगैरे हे भाग आपण शिकला होता. आता तिथं पर्याय उत्तर काय बघा. AX छेद AB इज इक्वल टू AY छेद हे जे आहे ना AC, इथं आपण असं करूया AX अपॉन AY इज इक्वल टू AB अपॉन AC. हे पर्याय असेल बघा त्यात आहे बघा पहिला पर्याय.
AX अपॉन AY आहे का बघा, AX अपॉन AY इज इक्वल टू AB अपॉन AC किंवा AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY असा तो 9th स्टॅ इथं काय झालं लक्षात आलं का तुमच्या, ह्याला इथं घेतलं आणि ह्याला इथं घेतलं ते त्यांनी केलेलं आहे. कारण तुम्ही हे एकांतर क्रिया किंवा हे रेशो 9th स्टँडर्डमध्ये लर्न केला तर हे सगळं गृहीत धरून हे काढलेलं असतं. म्हणून बघा मी 9चे सगळे तास टॉपिक्स घेतले. ज्यांना कोणाला 9thही बघायचं आहे त्यांनी तेही बघा, न कन्फ्युजन होता. तुम्हाला मदत कशी होईल, तुमची डोकेदुखी वाढणार नाही असा प्रयत्न आहे. असा हा पहिल्या प्रश्नामध्ये जरी हे ऑब्जेक्टिव्ह असलं, पर्याय उत्तर असलं तर बाळांनो पाठ करून नाही चालणार आपल्याला, ते प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ते टेस्ट कशी आली, हे कोको कसं आली, परत हेच तुम्हाला 1 मार्काचं असेल तर हे 3 मार्काला परीक्षेमध्ये येऊ शकतं की हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे ते दाखवा किंवा प्रूव्ह दॅट धिस असाही प्रश्न तयार होऊ शकतो. ह्या सगळ्याचं प्रिपरेशन हे आपल्याला असं असलं पाहिजे. तर सगळेच प्रश्नसंच आपण आता लगातारपणे तुमच्या 6 माहीपूर्वी 6 माहीच्या प्रिपरेशनमध्ये पहिल्या लेसन आणि दुसऱ्या लेसनचे प्रश्नसंच ही पूर्ण करणार आहोत. मोस्टली त्यातले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स टर्मिनल एक्झामिनेशन शिवाय बोर्ड एक्झामिनेशनसाठी जे क्रिएटिव्ह आहेत, जे चांगले आहेत की झालेच पाहिजे, ते परीक्षेला येणार आहेत, अशा प्रश्नांचे रिव्हिजन आपण घेऊया. परत एकदा तुम्हाला हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा, अजून जे मित्र जॉईन नाहीत त्यांना जॉईन व्हायला सांगा, अजून ज्या मित्रांनी सबस्क्राईब केले नाही त्या मुलांना सबस्क्राईब करायला सांगा. मोस्टली पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करायचा प्रयत्न करा. आधीमध्ये आलं तर बाळून ते व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही. आय एम रिक्वेस्ट टू यू. ठीक आहे, तर मग भेटूया पुढच्या तासिकेत. ह्याचा पुढचा भाग जरा मॅथ्स सेकंड जास्त गरजेचं आहे, मुलांची पालकांची तशी अपेक्षा पण आहे. मॅथ्स सेकंड जरा जास्ती घेऊया, मॅथ्स 1 अगदीच कमी घ्यायचा असं नाही आहे, तो पण घेऊया. ओके, तोपर्यंत थांबूया.